आमदार संजूभाई गायकवाड आपल्या सोबत आहे। आपण जी बातचीत करणार आहोत। तुम्ही बोलला जातात की धर्मवीर आहे, बुलढाण्यामध्ये तुम्हाला धर्मवीर म्हणून उपाधी दिली गेली आहे मानलं जातं। पण या ठिकाणी अनिल परब यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केली असं थेट आरोप भाजपचे नेते करतात। विधान परिषदेमध्ये त्यांनी म्हटलंय की जसं संभाजी महाराजांना छळण्यात आलं धर्मांतरासाठी, तसं मला सुद्धा पक्ष बदलण्यासाठी छळण्यात आलं। हे विधान किती गंभीर आहे आणि आता निलंबनाची मागणी होते। बघा, अनिल परब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ पण नाही। तुमची अवकात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने तुम्हाला तुलना करायची, तुमची लायकी नाही आहे। कुठे छत्रपती वयाच्या 9व्या वर्षी लढायला तोंड फोडणारे आणि 9 वर्षामध्ये अनेक लढाया जिंकून स्वराज्य निर्माण करणारा बलिदान करणारा राजा, आणि त्याच्याशी तुम्ही तुलना त्याच्याशी करतात की ईडीने वगैरे माझा छळ केला म्हणजे औरंगजेबाच्या अत्याचाराला काय तुम्ही ईडीची उपमा देऊन राहिले का? याच्यामुळे या सगळ्या लोकांच्या डोक्याचे याचं दिवाळखोरीचं लक्षण आहे। यांच्या अकला कुठंतरी मेल्या त्यांच्या, आणि संभाजींची तुलना करून संभाजीराजांचा अपमान करून राहिलेले आहेत। नक्कीच अबू आझमी झाले, आता अनिल परब, काय नेमकं तुम्हाला वाटतं? या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची बडबड करून या महापुरुषांचे अपमान करायची जणू काही एक साखळीच आता सुरू झालेली आहे, आणि अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, महिला दिन आहे, महिला अत्याचाराबद्दल विरोधक सुद्धा आक्रमक झाले आणि त्यांनी म्हटले की ती असुरक्षितच आहे। राजीनाम्याची मागणी केली आहे योगेश कदम यांच्या, त्यासोबतच जयकुमार गोरे यांच्यासुद्धा। जागतिक महिला दिन आहे, महिलांचा सन्मानाचा दिवस आहे, खरंच आहे। आणि राज्यामध्ये होणाऱ्या महिलांच्या अत्याचाराबद्दल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे, आणि ज्या लोकांनी जे कृत्य केलं तर कारवाई झाली। आता जयकुमार गोरेवर 10 वर्षापूर्वीचा विषय, कोर्टात संपलेला विषय, आणि विनाकारण चारित्र्य हनन करण्याचे हे सगळे प्रकार आहेत, की योगेश कदम असो किंवा आमचा जयकुमार गोरे असो। नक्कीच महेंद्र थोरवे यांनी जे विधान केलं होतं यावर अनिकेत तटकरे यांनी त्यांना गद्दारांची पिलावळ असं नाव दिलं आहे। वाद पेटतो असं म्हणावं, आणि ज्या पद्धतीच्या वाक्यांचा प्रयोग केला जातोय एकमेकांबद्दल, काय म्हणाल? आदिती ताईला काय अधिकार आहे गद्दारांची पिलावळ म्हणण्याचा? तुमच्या पक्षात नाही, हे आमच्या आमदारीकडे आले का? अरे आम्ही उठाव केला, क्रांती केली, आणि आमची लायकी दाखवली, जनतेने आम्हाला परत निवडून दिलं। तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? तुम्हाला ही अशा प्रकारची जी काही वाद आहे तुमचे मंत्रिपदाचे हे बसून हे केले पाहिजे। अशा प्रकारे पिलावळ वगैरे काढणं मग त्यांना पण बोलता येते ना, असे वाद टाळले पाहिजे यांनी। नक्कीच, पण नेमकं घोडं अडतंय कुठे? वाद हा मिटत का नाही? रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद स्थगिती त्याला देण्यात आलेली आहे, पण अजूनही मिटेल बोललं जातं। 2 दिवसात मिटेल, 4 दिवसात मिटेल, महिने होऊन गेले पण वाद काय मिटत? मला वाटतं अधिवेशन संपण्यापूर्वी मिटेल, वाद मिटेल। कोण बनेल रायगडचा पालकमंत्री? कोण बनेल? भरत शेठ गोगावले। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।